बातमी नाशिकमधनं सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर धबधबा आता प्रवाहित झालाय। सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, आता धबधबा वेगाने प्रवाहित झालाय, अर्थातच खबरदारी काय नेमकी घेतली जाते प्रशासनाकडून पर्यटक जे त्या ठिकाणी येत असतील त्यांच्यासाठी? निश्चितपणे आपण बघतोय की माझ्या मागे हा सोमेश्वरचा धबधबा जो आहे तो कालच्या पावसामुळे पूर्ण प्रवाहित झालेला आहे। अत्यंत विलोभनीय असं हे सगळं दृश्य जे आहे ते अनुभवायला दरवर्षी पाऊस झाल्यानंतर मिळतं। मात्र याच्यामध्ये एक धोका देखील असतो। शाळा महाविद्यालयातले तरुण तरुणी जे आहेत ते या परिसरात येतात, सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी हे तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अपघात देखील बऱ्याचदा होत असतात। त्याच्यामुळे खरं तर पालिका प्रशासनाच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक असणं आवश्यक आहे। त्याचसोबत आपण या ठिकाणी बघतोय समोरच्या बाजूला, समोर तिथे जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अनेक तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी मद्यपान देखील अगदी मुक्तपणे करत असल्याचं बघायला मिळतंय। कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुरक्षा नाही आहे। पर्यटक जे येत आहेत त्यांना थांबवण्यासाठी म्हणा किंवा अशा पद्धतीनं धरण क्षेत्रामध्ये किंवा धबधबा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारे मद्यपान करू देऊ नये यासाठी इथे सुरक्षा रक्षक असणं आवश्यक आहे। मात्र तशी कुठलीही व्यवस्था पालिका प्रशासनाकडून केलेली नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर एक नाराजीचा सूर जो आहे तो नाशिककरांमध्ये दरवर्षी असतो। इतक्या सुंदर अशा पर्यटन स्थळी नाशिककरांना येण्याची इच्छा असते, परिवारासोबत येण्याची इच्छा असते। मात्र या ठिकाणी आल्यानंतर जो काही धिंगाणा बघायला मिळतो किंवा जे मद्यपान करणारे तरुण असतात त्यांच्याकडनं अनेकदा त्रास दिला जातो परिवारांना। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असायला पाहिजे, पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात पाहिजे अशी वारंवार मागणी होतीये आणि त्या दृष्टीनं आता येणाऱ्या दिवसांमध्ये पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन इथे व्यवस्था करतील अशी अपेक्षा आहे। मात्र एकूणच गंगापूर धरणामध्ये आज सकाळी जवळपास 65% पाणीसाठा होता आणि गंगापूर धरणातनं 530 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्या कारणानं सोमेश्वर धबधबा जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे वाहू लागलेला आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद। तर थेट जाणार